असताना फलंदाज विजय भोईरच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. मागच्या डावाची सुरुवात मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने करत असताना फलंदाज विजय भोईर चौकारानं अकाउंट ओपन करत असताना पाहतोय. सुयश याचं मात्र स्वागत करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि झेल मात्र शेवटच्या क्षणाला ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगले होते, खूप अंतर गाठलं होतं, परंतु झेल मात्र अगदी महत्वाचा झेल होता. आजच्या दिवसामध्ये ज्या फलंदाजांना चांगली फलंदाजी केली आहे विजय भोईर सारख्या फलंदाजाचा झेल सोडला आणि 2 धावा एकवटण्यामध्ये यश आले फलंदाजी करत असताना वाडेकर संघाला. कॉमेंट्री बॉक्स कडनं पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. यावेळी सोडवलाय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये तिथे, परंतु चेंडू जातोय सीमा पार. या षटकातील दुसरा चौकार फलंदाज विजय भोईरच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा अप्रतिम अप्रतिम शॉट, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि फलंदाज होईल बाद विजय भोईर. बॅक टू द पवेलियन. संघाच्या माध्यमातून नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज गणेश पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आहे. तर आपण नॉन स्ट्राईक एंडला निलेश कापसे सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. 4 चेंडूंचा खेळ झाल्यानं 4 चेंडूमध्ये 10 धावफलक लागल्यात टीम वाडेकर संघाच्या. पुढचा चेंडू गोलंदाज सुयश अलंकार पेट चेंडूला खेळून काढले तिथे क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एकदा कंप्लीट दिसण्याचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. तर 2 धावाच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये 12 आकड्यावरती पाहायला मिळते. टीम वाडेकर संघाची धाव संख्या त्यांच्या विरोधामध्ये खेळ करत असताना पाहतो आपण आयरे संघ. आजच्या दिवसामध्ये त्यांनी देखील चांगला खेळ केला आणि एक सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये हे 2 संघ खेळ करतायत. त्यावेळेस मात्र लॉप करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र तिथे कॅरी केला गेला एका क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. कॉल करणं गरजेचं होतं कारण की 2 क्षेत्ररक्षक आणि अगदी इम्पॉर्टंट झेल होता मी म्हणेन गणेश पाटील. यावेळेस मात्र पवलींच्या दिशेने येत असताना होतं, पण पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम वाडेकर संघाचा स्कोर जाऊन पोहोचलो होते म्हणजे 12 आकड्यावरती 2 गडी बाद. कोणत्याही संघानं जो संघ उद्याच्या दिवसामध्ये चिकनगर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होईल त्या संघाला या स्पर्धेचे चिकनगर संघाचे कोच प्रवीण दादा भोईर यांच्या माध्यमातून 2 कोंबडे देण्यात येतील. अगदी चांगली
स्पर्धा उद्याच्या दिवसामध्ये देखील खेळ करताना पाहायला मिळतील. चिकनघर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडू गावातील खेळ करताना पाहायला मिळतील. खास करून यंगस्टरनी चांगला खेळ करावा हे मी नेहमीच सांगत असतो. प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला जेव्हा आपण यंगस्टर चांगला खेळ करतात प्रीमियर लीग मध्ये, तेव्हा मुख्य संघामध्ये आपल्याला चान्स मिळत असतो. त्यामुळे यंगस्टरने मात्र चांगला खेळ करावा. त्यांना देखील शुभेच्छा असतील उद्याच्या स्पर्धेसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. वाडेकर त्यांच्या विरुद्धमध्ये आयरे हा संघ. एका षटकामध्ये 12 धावफलकी लागल्या टीम वाडेकर संघाच्या. स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश कापसे. जसा स्ट्राईकला आला तसा ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. वन बाउन्स सीमा पार येतो हा चौकार फलंदाज निलेश कापसेच्या बॅटमधनं. अमित या गोलंदाजाचा वापर केला होता. स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश कापसेनं पहिल्या चेंडूवरती त्यांचं स्वागत केलं चौकारानं. पुढचा चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यांच्या डोक्यावरनं चेंडू जाईल 6 धावांसाठी. इट्स अ बिग हिट. षटकार. निलेश कापसे ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार आणि आता तिसरा चेंडू पेस करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका केलाच होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर काहीसा वलंग घेणारा होता आणि आलेला हा निर्धाव चेंडू गोलंदाज अमित. हा गोलंदाज मैदानाच्या मध्ये दुसरं षटक फेकत असताना पाहतोय. कमबॅक करावा लागेल इथनं मात्र देखील निलेश कापसेला थांबावं लागेल मी म्हणेन. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा पार. वन बाउन्स येतो हा चौकार. संघाची धावसंख्या धावली ती म्हणजे तब्बल 26-26 या आकड्यावरती आपण पाहतोय. संघाची धावसंख्या टीम वाडेकर संघ. यावेळेस मात्र ऑफस्टिक वरती चेंडू होता. पंचांचा इशारा होता इट्स वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. आपण पाहतोय गुंडलेकनच्या भूमिकेमध्ये दिनेश सर जाधव व उंबर्डे यांच्या माध्यमातून आजच्या या स्पर्धेचं गुणलेखन केलं. तर त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोअरबोर्ड सजवलं होतं. अगदी चांगली गुणलेखनची भूमिका. सकाळपासून आमच्या समेत ते जुडले गेलेत. ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. ते क्षेत्ररक्षक अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिथे 2 धावा कंप्लीट करत असताना 2 फलंदाज 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29-29 या आकड्यावरती. आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ऑफिशियल पंच शक्ती मडवी सरांना. ऑन साइडला चेंडूला पुन्हा एकदा मोठा फटका येत असताना चेंडू जातोय सीमा पार. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू. आणि यस, पंचांचा इशारा होतो. इट्स 6 धावांसाठी येतो षटकार.
अगदी खूप महागडं षटक पाहायला मिळालं गोलंदाज अमितचा विचार केला तर तब्बल 23 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना. आपण चर्चा करत होतो पंचांची. आजच्या दिवसामध्ये अगदी चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली गेली आहे. असे ऑफिशियल्स पंच पाहतो आपण शक्ती मडवी सर आणि त्यांच्या साथीनं पाहतोय बाला भोई. हे दोन ऑफिशियल्स पंच या स्पर्धेसाठी लाभले गेले आहेत आणि अगदी अचूकरित्या पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये पार पाडली गेली आहे. त्यानंतर टेन क्रिक या वाहिनीद्वारे ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली तर त्यांचं देखील अगदी चांगलं योगदान या स्पर्धेसाठी राहिले आहे. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. शफल क्रॉस ऑन साइडला मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक 30 गत घेऱ्याच्या बाहेर धावत असताना पाहतोय. चेंडू जातोय सीमालगत तब्बल 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना. तोपर्यंत येस नो च कॉलिंग करत असताना फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. स्वरूप भोईर बॅक टू द पवेलियन. कोटी 40 या आकड्यावरती. आपण पाहतोय मालकवेअर साठी स्पोर्ट्स सायकल. त्यानंतर चमचमणाऱ्या ट्रॉफीज आपल्या मंचासमोर. लॉफ्ट केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये तिथे. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. फोर्टी 44 धावफलकी लागल्यात. वाडेकर संघाच्या तिसरे षटक मार्गस्थ असताना चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम वाडेकर संघ. इथनं जर का धावा थांबवल्या तर चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो टीम पुन्हा एकदा आयरे संघ. कारण की वाडेकर संघाची गोलंदाजी देखील तितकी ताकदवर आहे. पुन्हा एकदा झेल तिथनं ड्रॉप केला जातोय. सातत्यानं खराब क्षेत्ररक्षण टीम आयरे संघाच्या माध्यमातून केलं जातोय. या चेंडूवरती येतील त्या म्हणजे तब्बल 2 धावा आणि 2 धावाच्या मदतीनं संघाचा धावफलक 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाडेकर संघाने त्यांना फाईट करतोय आयरस संघ. देवीचा बारा संघाने तब्बल 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यातनं जो संघ सामना जिंकेल तो सेमीफायनल मध्ये थेट प्रवेश करेल देवीचा बारा संघाच्या विरोधामध्ये. इथनं फलंदाज होतोय बाद. यावेळेस फलंदाज निलेश कापसे. बॅक टू द पवेलियन.
त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर पाहतो आपण जल हे तो कल आहे. पाण्याची व्यवस्था मात्र आम्हाला इथनं आरबी एक्वाचे प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून दिली, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. धावफलकी धावा लागल्यात त्या म्हणजे तब्बल 46 धावा टीम वाडेकर संघाच्या. सर्व दानशूरदात्यांचा आणि पुरस्कर्त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आम्ही घेऊन चालतोय मॅचच्या दिशेनं. अगदी चांगला मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कट केला चुंडला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल होते तिथे डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं लगेचच दोन फलंदाजांच्या माध्यमातून. चौथ्या षटकामध्ये पाहतो आपण गोलंदाज स्लॉगवरचं शेवटचं षटक घेऊन गोलंदाज विनायक पाटील या गोलंदाजाची वर्णी लागली गेली आहे टीम आयरे संघाच्या माध्यमातून. कालचा दिवस मात्र गाजवला अक्षरशः. उंबारली संघानं मेगा फायनल मध्ये प्रवेश केला ना आजच्या दिवसामध्ये कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल? देवीचा बाडा संघानं 2 सामने जिंकत सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय आणि यातनं जो संघ सामना जिंकेल तो देवीचा बाडा संघाच्या विरोधात लढत देईल सेमीफायनल मध्ये. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात टीम आयरे संघाच्या माध्यमातून. सातत्यानं खराब क्षेत्ररक्षण झेल तिथे सोडला गेलाय. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा मॅच असं समीकरण आपण नेहमीच म्हटलं जातोय. क्षेत्ररक्षण हे मात्र स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, कारण की गोलंदाजी फलंदाजी करून चालत नाही. या गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षणाची साथ नेहमीच हवी असते, तेव्हा कुठे गोलंदाज चांगले गोलंदाजी करू शकतायत. परंतु सध्याच्या स्थितीला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये आयरे संघाच्या माध्यमातून खराब प्रदर्शन होत असताना. खोल टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा तिथे सहजरित्या कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा सातत्यानं सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित केले जातं आणि खराब चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचं काम मात्र वाडेकरचे फलंदाज करत असताना पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झाला, 3 चेंडूवरती डबल पाहायला मिळाले आहेत. म्हणजे 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला सातत्यानं अलॉंग द कार्पेट च्या दिशेने चेंडूला खिंडले जातात. एक धाव कंप्लीट केली जाते. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे टीम वाडेकर संघाचं 53, 53 धावा धावफलकी लागल्यात. अगदी चांगली टोटल उभारली आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर 60चं टार्गेट मात्र कंप्लीट करू शकेल टीम वाडेकर संघ. बॅटची कडा, चेंडू गरंगल, तिथे एक्स्ट्रा रक्षक स्वतः पोहोचलेत. एक धाव कंप्लीट केली जाते. 54 धावा धावफलकावरती येत असताना पाहतो आपण 54, 54 धावा. विचार केला तर तब्बल 4 फलंदाज तंबूच्या रस्त्याला गेलेत आणि 5व्या आणि 6व्या फलंदाजच्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करत असताना पाहतो आपण गिरीश आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. टार्गेट सेट चेंडू असेल, यावेळी ऑन साइडला लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर डोक्यावरनं चेंडू जाईल 6 धावांसाठी. इट्स मायटी हिट. इथं मात्र षटकारानं पहिला सत्र समाप्त करत असताना पाहतो आपण फलंदाज गिरीश भोईर आणि 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस टीम वाडेकर संघाची धावसंख्या संपवली ती 60 या आकड्यावरती आणि 61 धावांचं टार्गेट असेल टीम आयरे संघासमोर. धावांचं टार्गेट कशा पद्धतीनं पार पाडलं जाईल यासाठी मायक्रोफोनवरती आपण ऐकणार आहोत योगेश पाटील सर यांना.
टार्गेट सेट केला गेला 61 या धावसंख्येचा. खूप चांगल्या प्रकारचा फिनिश तिथे मात्र गिरीश भोईरच्या माध्यमाने पाहायला मिळाला. 24 चेंडू 61 धावसंख्येची गरज. 15च्या सरासरीने धावसंख्या कुटाव्या लागतील. प्रत्येक षटकामध्ये 15 धावसंख्या येणं गरजेचं असतील आयरे संघासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शैलेश शेलार आणि संदीप पाटील. मागच्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह फलंदाजी पाहायला मिळाली होती. संदीप पाटीलच्या माध्यमाने एक हाती संघाला विजय प्राप्त करून दिला होता. 43 धावसंख्येची विस्फोटक खेळी साकारली होती संदीपने. त्याला मात्र आता फलंदाजी करावी लागेल. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. मुकेश भंडारी प्रस्तुत मंगेश जितू 11 वाडेकर संघाकडून पहिल्या मॅच मध्ये देखील या स्पर्धेचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर 4 षटकांमध्ये 61 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडूमध्ये 61 धावसंख्या कुटावी लागेल. आणि पहिलं पाऊलवेध षटक ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे निलेश कापसे. तर पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल येतोय. पहिला चेंडू निलेश कापसे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी शैलेशसाठी डान्सिंग डाऊन द विकेट पहिल्याच चेंडूवर. त्यानंतर फॉलो केला फलंदाजापासून चेंडू लांब ठेवला. निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळी ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. विजय भोईर चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र वैयक्तिक आणि संघाचा श्रीगणेश होतोय. अकाउंट ओपन होतोय एका धावेने. तर स्ट्राईकवर आलेत संदीप पाटील. संदीप पाटीलला मात्र मागच्या मॅच सारखीच फलंदाजी करावी लागेल. टार्गेट मोठं आहे. त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी मात्र संदीप पाटीलला खेळी करावी लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल. पहिला चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमाने हेलिकॉप्टर पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर गती थोडीशी कमी झाली होती. मातीच्या भागामध्ये चेंडू पडला होता परंतु अखेरीस चेंडू गेला वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. नितीन पाटीलच्या बॅटमध्ये संदीप पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू डीजे. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची सुरुवात पाहायला मिळाली होती. अग्निशामक आलं वाटतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा संदीप. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आला होता. चेंडूला फेकून दिलाय हवाई यात्रेसाठी. संदीप पाटील ऑन अ फायर. षटकार आलाय. डेंजे. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे आणि कुणापुढे वाकणार नाही ही अग्र्यांची जात आहे. अग्र्यांचं संगीत आपल्याला पाहायला मिळालं.
डीजे मार्फत खूप चांगल्या प्रकारचा संदीप, परंतु त्याच प्रकारचा संगीताला वाचा फोडणारा फटका देखील संदीप पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. त्यानंतर वेगाने बॅट फिरवली होती, थोडीशी लाईन खेचली, फलंदाजापासून थोडंसं मागे ठेवला चेंडू. त्यानंतर आता मात्र डॉट चेंडूची समाप्ती. चांगले बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे, त्यामुळे एक बाजी फलंदाजाकडे पाहायला मिळते, दुसरी बाजी लगेच प्रत्युत्तर सेट इथे मात्र पाहायला मिळते गोलंदाजाकडून. अशा प्रकारचं बॅटल हे आपल्याला रंगताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालं. वेगाने त्या चेंडूवर बॅट फिरवली गेली. चौकार आणि षटकाराचं प्रत्युत्तर मात्र देत असताना निलेश कापसेने अनुभवाचा फायदा घेतला, अनुभवाची शिदोरी वापरली आणि इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने पाहायला मिळाले. धावसंख्येचा विचार केला गेला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 11. समीकरणाचा जर विचार केला गेला तर 18 चेंडू आणि अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी विजय भोईर पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू शैलेश शेलारला मात्र देखील हात खोलावे लागतील. भागीदारी मोठी येणं गरजेचं असेल, मोठे फटके येणं गरजेचं असेल आयरे संघासाठी. खोलात टाकला होता चेंडू, जास्त गती देत नाही, फ्लायटेड चेंडू असतात आणि चांगल्या योग्य टप्प्यावर मारा ही ओळख आहे विजय भोईरची. सातत्याने अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचा मोजून मापून टाकलेला टप्पा सातत्यानं गोलंदाजीची धार दर्शवून देत असतो. त्याच प्रकारचा चेंडू पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालाय. स्ट्राईकवर आता आले तर डावखुरे फलंदाज त्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळालाय. आता मात्र एक कडवं बॅटल पेश करतील एकमेकांसमोर फलंदाज आणि गोलंदाज. बॅटल कशा प्रकारे रंगेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल, कारण का आयरी संघाला मोठ्या फटक्यांची गरज जरूर आहे. आलाय बॅट मधला स्वीट साऊंड, इथपर्यंत ऐकायला आलाय. बॅट मधला स्वीट साऊंड टाक आणि चेंडूवर लावली 6 धावांची मोहर. बिग हिट 6. काय फटका खेचलाय, स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमाने चेंडू अक्षरशः फेकून दिलाय 6 धावांसाठी. ह्याच फलंदाजीची ओळख आहे, ती सिद्ध केली आतापर्यंत संदीपने. अजून पिक्चर बाकी आहे, हा तर ट्रेलर आहे. अशीच कामगिरी सातत्याने चालू ठेवावी लागेल, परंतु या वेळेस लाईन पाहावी लागेल. यस, डाऊन द लेग चेंडू चाललाय. इट इज वाईड. वाईडच्या स्वरूपाने 1 धावसंख्या अवांतराच्या स्वरूपाने ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 19. धावसंख्येचा विचार, समीकरणाचा जर विचार केला गेला अजूनही 16 चेंडू 42 धावसंख्येची गरज आहे. मोठ्या फटक्यांची अजूनही गरज आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, हा कुठल्या प्रकारचा फटका. चेंडू शेवटच्या क्षणाला अतिरिक्त वळण आणि नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. चांगले प्रयत्न केले गेले आणि चौकार शेवटच्या क्षणाला. आगळा वेगळा फटका म्हणावा लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट गेले, त्यानंतर खोळात आला होता चेंडू.
समोरच्या दिलेल्या दिशेला बॉलच बॅक टू द ड्राईव्ह लॉफ्टेड ड्राईव्ह होता. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडूमध्ये घेतलेला अतिरिक्त वळण सीमारेषेच्या बाहेर. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बनुदरातील प्रेक्षक मस्तक पे दस्तक देणारा हा ठोकलाय. अजून एक षटकार. वाडेकर आणि आयरे या दोघांमधील लढाई मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकाराने बोलली जाते. तोडफोड सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संदीप पाटील ह्या वेळेस चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू पडल्यानंतर किंचितसा चेंडू वळण घेतोय, चेंडू बाहेर निघतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरणाचा विचार केला गेला तर अजूनही 13 चेंडू आणि 32 ची गरज आहे. पुन्हा एकदा शेवटच्या मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील शेवटचे 2 चेंडू संदीप पाटीलला डॉटच्या माध्यमाने खेळावे लागले होते. त्याच प्रकारचा खेळ दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाला. पहिलेच्या चेंडूंवर चौकार षटकार आला आणि पुन्हा एकदा शेवटच्या 2 चेंडू डॉटच्या माध्यमाने. अशा प्रकारे सामन्याला आता मात्र मजा येते. 12 चेंडू आणि 32चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आतापर्यंत बिनगड्याच्या मोबदल्यात 29. चेंडू आणि 32 ची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 16.00च्या सरासरीने धावसंख्या कुटावी लागेल, परंतु एक कडवं आव्हान असेल. पेश करतील संदेश, ज्या मागच्या मॅच मध्ये 2 वैयक्तिक षटक खूप चांगल्या प्रकारचे हाताळले होते संदेशने. त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतं 2 सलामीचे फलंदाज आता मात्र पूर्णपणे सेट झालेले आहेत. शैलाश शेलार मात्र हात खोळावे लागतील. विचार जर केला गेला तर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम शैलेशने अगदी चोखपणे बजावलंय. त्यानंतर एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतात संदीप पाटील. तर 12 चेंडू आणि 32चं समीकरण कशा प्रकारे हे पार केलं जाईल यासाठी दोन्ही संघांना इथे मात्र दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. एका बाजूला वाडेगर संघ आणि दुसऱ्या बाजूला आयरे संघ. आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांकडून खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत पेश केली आहे, परंतु जिंकणारा संघ आजच्या दिवसातील सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. इथे फटका चांगला आहे, परंतु गॅप मधून चेंडू 1 बाउन्स गणेश पाटील आले होते, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
शेलारच्या बॅटमधून हा चौकार. फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये गणेश पाटील येत आहेत, चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. चौकारानंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत संदीप. दहा चेंडू 27 ची गरज पाहायला मिळेल. थोडीशी दमछक पाहायला मिळतं. रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतं जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल पाहायला मिळतोय. परंतु आता निर्णायक क्षणाला नक्कीच मॅच आली आहे, त्यामुळं कुठल्याही प्रकारची चान्स इथे मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ घेण्यास इथे मात्र कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये संधी उपलब्ध करून देणार नाही. परंतु चुकीचा चेंडू पाहायला मिळतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. थिंकिंग चांगली होती, फलंदाजापासून लांब ठेवण्याचं काम इथे मात्र या चेंडूवर करण्यात आलं होतं. परंतु किंचितची लाईन थोडीशी आउटसाइड द ऑफ स्टंप, अवांतर धाव 1 ने वाढेल. इथे बॅकफुटला गेले, क्रीजचा योग्य तो वापर आणि चेंडूला बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलंय. 6 धावांसाठी हा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा षटकार. आता खुल्लं झालंय. 9 चेंडू आणि 20 ची गरज. काय फटका पाहायला मिळालाय. क्रीजचा योग्य तो वापर, मागे जाऊन जागा बनवली, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. हवाई यात्रेसाठी पाठवला. 6 धाव्यांच्या मदतीने संख्या फळक तब्बल जाऊन पोहोचला. आता मात्र 41 या आकड्यावर जिंकण्यासाठी 9 चेंडू 20 ची गरज. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट होत असताना पाहायला मिळत आहेत. थोडासा प्रेशर असेल संदेशवर, आता कमबॅक करावा लागेल. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू. यस पंच आम्हाला सांगतायत इट इज वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला चेंडू हाताळला होता, किंचितची लाईन जरूर भरकटलाय, परंतु हा चेंडू, ह्या चेंडूने कमबॅक करण्यासाठी मदत जरूर केली होती, परंतु अवांतर धाव. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हरी नव्हे तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर केलाय. संदीप पाटीलच्या बॅट मधून आला लागोपाठचा दुसरा षटकार. कुठे आणि सामना आलाय कुठे. 12-32 समीकरण आता मात्र येऊन ठेवलाय 8-13 वर. यावेळेस अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय. थोडस स्लिप झाले. मागच्या मॅच मध्ये थोडीशी दुखापत, जरी क्रॅम्प आला होता तशाच प्रकारे थोडेसे स्लिप झालेत, परंतु हरकत नाही जास्त मोठी. येस, आयरे संघ प्रार्थना करत असेल की जास्त मोठी दुखापत नसू दे, कारण का एकमेव असा खेळाडू आहे ज्याने एकतर्फी सामना आयरेगाव संघाला जिंकून देण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत तो योग्य रीतीने संदीप पाटीलने पूर्ण केलाय. 7-12चं समीकरण पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 12ची गरज. सात 12ची गरज असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी शैलेश शेलारच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळेल, परंतु त्याचा जो काम आहे स्ट्राईक रोटेट करण्याचा, तो काम त्याने योग्य रीतीने हाताळलाय. त्यामध्ये एक चौकार देखील पाहायला मिळालाय. चांगली म्हणजे चांगलं सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र पेश करतो आयरे संघ. शफल झाले तर ऑन साइडला अलोंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालं डीप मध्ये. विजय येत आहेत, उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत वेगाने 2 धावा कंप्लीट गेल्यात. 2 धावेच्या मदतीने आता मात्र समीकरण अजून खुल्लं झालंय. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 10ची गरज.
चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 12-32 ची गरज असताना अक्षरशः संदेशवर आक्रमण चढवला गेला. त्यानंतर 6 चेंडू 10 ची गरज पाहायला मिळेल. ची गरज. निर्णायक षटक हाताळण्यासाठी स्वरूप भुईर येत आहेत. कडवं आव्हान असेल. समोर सेट फलंदाज संदीप पाटील. मागच्या मॅच मध्ये वैयक्तिक 43 धावा, आत्ताच्या मॅच मध्ये 39 धावा. इम्प्रेसिव्ह कामगिरी आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल संदीप पाटीलच्या खेळीमधून. 6 चेंडू 10 ची गरज असताना सलामीला 2 फलंदाज आले होते. अजूनही काम संपलं नाहीये. संघाला विजय प्राप्त करून देणे हेच एक ध्येय मनामध्ये घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहेत. तीच कामगिरी एका बाजूला गोलंदाजीच्या स्वरूपाने साकारावी लागेल. हाफ ट्रॅकर आणि त्याला आता मात्र फेकून दिलंय. गणेश पाटील आले होते, त्यांच्या डोक्यावर मस्तक पे दस्तक देणारा हा अजून एक ठोकलाय षटकार. आज षटकार पाहायला मिळालाय संदीप पाटीलच्या बॅट मधून. वैयक्तिक 45 या धाव संख्येवर खेळतायत. फुलालेचा चेंडू आणि या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक पाहायला मिळते. संदीप पाटील ऑन फायर आणि विजयाचा जिला खूप चांगल्या प्रकारचा इथे मात्र खेळ पाहायला मिळालाय. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच 43 या धाव संख्येवर खेळत होता. यस, संदीप पाटील ऑन फायर. या स्पर्धेला 4 चांद लावणारी फलंदाजी आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली आहे. पहिला अर्धशतक आशिष म्हात्रे, त्यानंतर दुसरा अर्धशतक पाहायला मिळालं निलेश कापसे आणि त्यानंतर संदीप पाटील. हार्ड लक वाडेकर संघ खूप चांगल्या प्रकारचा खेळ मात्र केला. आणि जर विचार जर केला गेला तर खऱ्या अर्थाने संदीप पाटील ज्यांनी की बॅटिंग केली आहे, अतिशय चांगली बॅटिंग, प्रेक्षकांचं मनोरंजन, खेळाडूंचं मनोरंजन, आमच्या आयोजकांचं मनोरंजन करणारं, मान्यवरांचं मनोरंजन करणारे ही बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटीलच्या माध्यमाने होत असताना पाहायला मिळाली आहे. लगेचच देवीचा पाडा संघ आपण कर्णधार सज्ज राहायचा आहे. लगेचच पुढील नाणेफेकी केली जाईल. त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक